शेगाव तालुक्यातील लासुरा गावामध्ये पाण्यासाठी हाहाकार. प्रतिनिधी गौतम इंगळे. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. भयानक उन्हाळा, त्यात तापमानाची वाढ आणि पाण्याची चणचण. सरकार नेहमीच सांगत असते की झाडे लावा, झाडे जगवा, परंतु जनता ना एक झाड लावत ना त्याला जगवत. काही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि समाजसेवक झाडे लावतात, मग ते सुद्धा जनता त्यांना साथ सहयोग का देत नाही? ऊन वाढले की पाण्याची टंचाई निर्माण झाली की अशा प्रकारची वणवण होते. तसेच शेगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामध्ये लासुरा खुर्द येथील दलित वस्तीमधील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. दलित वस्तीतील महिला रिकामी भांडी घेऊन ग्रामपंचायतमध्ये पाणी द्या करत निवेदन दिले. पिण्याचे पाणी 12ही महिने 2 किलोमीटरवरून आणावे लागत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. 2 वर्षापासून विहिरीमध्ये गाळ असून वारंवार ग्रामपंचायतीकडे निवेदन तक्रार देऊन तरीसुद्धा ग्रामपंचायत दखल घेत नाही, अशी महिलांनी तक्रार केली आहे. जर 2 ते 3 दिवसात विहिरीला गाळ न काढल्यास ग्रामपंचायत उघडू देणार नाही, असा इशारा महिलांनी सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सचिव व उपसरपंच यांना निवेदनात दिलं. निवेदन देतेवेळी असंख्य महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी गौतम इंगळे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. आम्ही पाण्यासाठी रातभर दिवसभर हप्त्यावर जाऊन राहिलो. इरायला पाणी नाही, गाय काढण्यात येऊन नाही राहिला. पिण्याच्या पाण्याची सोय आहे? पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. आम्ही शेतातून पाणी आणतो दुसऱ्याच्या. आम्हाला दुसरे लोक तंग करतात की आता बरसात पाणी द्या, दलित वस्तीला पाणी द्या, दलित वस्तीला पाणी द्या. पाण्यासाठी लहान लेकरं आमच्या पाण्याला भरून येऊन राहिले, तिथं पाणी भेटून नाही राहिलं. लेकरं माझ्या शेतामध्ये शाळा सोडून येऊन राहिले. पाणी द्या, पाणी द्या, दलित वस्तीला पाणी द्या.